नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजची सुरुवात मी सकाळी सकाळी नाही केली आहे. आता वाजली तर दुपारचे 2-2:30 वाजले होते आणि मी एवढा पसारा घालून ठेवला आहे कारण आज आहे गुरुवार आणि तुम्ही म्हणजे साडी नाही घातली तर गाऊनवरच आहे. आज खूप महिन्याने मी गाऊन घातली बरं का, खूप महिन्याने. आणि कारण मला करायचं आज पोळ्याचा स्वयंपाक करायचा म्हणून घातली असं नाही, पण मग संध्याकाळी म्हटलं पूजा वगैरे करायची, आज उद्यापन आहे ना, तर मग पोळ्या बनवणार आहे तर पूजा करायच्या टायमाला म्हटलं छान म्हणजे रेडी होईल मस्त. पण अजून तर असं वाटतंय की खूप टाइम जाणार आहे, तर टायमावरती जसं टाइम असेल तसं आवरल मी. आणि ॲक्च्युली झालं काय का, मी ना पुरण नाही सॉरी डाळ आहे ना, एका कुकरमध्ये, आपला तो नेहमीचा 5 लिटरचा कुकर आहे ना, त्याच्यात 1.5 किलो अशी काहीतरी असेल डाळ. आणि ती डाळ मला वाटलं त्याच्यात बसेल, पण ती बसलीच नाही. तर ती पण शिजली पण पूर्ण वरती असं कच्चच होतं. तर मग पुन्हा परत त्याचे 2 पार्ट केले तर आणि मग दोन्ही पार्ट करून थोडं शिजवलं तर ते जास्त शिजलं, डायरेक्ट बेसनच. तर मग मला एवढं टेन्शन आलं. मग ते गाळून वगैरे घेतलं, बऱ्याच वेळा ठेवलं होतं मी. आणि म्हणून आता इथं कड देऊन पण म्हणजे कड चालू आहे, अजून पण द्यायचं काम. अर्धा तास पुरं झाले, पण अजून काही ते पाणी आटायचं नाव घेत नाहीये. पण मी जोपर्यंत आता पाणी आटत नाही तोपर्यंत माझा हा प्रयत्न असं चालूच राहणार आहे. आणि एवढं ते उडतंय ना असं वरती, बऱ्याच जणांना माहीत असेल ते, असं वरती त्याचे टिपके असे एवढे उडतात. मग मी काय केलं, आता दोन्ही पण साईडला 2 कड्यांमध्ये डायरेक्ट डाळ लावलेली आहे, म्हणजे मग उशीर पण नको व्हायला. मी आता वाट पाहते की फक्त डाळ व्यवस्थित झाली ना, म्हणजे मग मला कसं पुरण करायला होईल ना. तर अजून तर खूप पातळ आहे, खूपच पातळ. पहिली गोष्ट म्हणजे डाळ म्हणजे चांगली शिजली, पण ती जास्त शिजल्यामुळं परत ते आता कडाला लावली, तर त्यामुळं तर त्यात एवढं पाणी सुटलं गुळाचं, तर त्या असं हातावर पण एवढं उडत होतं ना, एवढं म्हणजे. आणि एकदम पटकन चटका बसायचा, एकदम डेंजर चटके बसतात, बऱ्याच जणांना माहीत असेल. आणि मला सारखं हलवायला का लागतंय, कारण इकडे स्टीलची कढई ना, आणि स्लो गॅस केला ना की पटकन नाही होत, म्हणजे जास्त वेळ लागला असता. मग मी काय म्हटलं, जरा फास्ट गॅसवरती तरी पटपट होईल, म्हणून मग मी गॅस फास्ट केला. पण ते फास्ट केल्यावरती खाली पण असं जरा लागू शकतं, म्हणजे लागलं होतं जरासं, म्हणून मग मी कंटिन्यू असं हलवतच राहते. अरे हळूहळू खरं सांगते, माझा हात दुखायला लागला होता. पण म्हटलं आता काय, हलवायला तर पाहिजे, कारण एवढी मेहनत घेतली आपण, ती वायाला नाही घालवायची. पोळ्या चांगल्याच करायच्या असं म्हणजे डोक्यात आहे, त्यामुळं पण ते पुरण पण खाली लागलं नाही पाहिजे. तर तुम्हाला मी दाखवते किती पसारा आहे बघा. मी परवाच्या दिवशीच पूर्ण किचन आवरला आणि हे बघा एवढं खराब झालंय. पण मागं एवढं उडायला नाही, कारण मी पुढं घेतला गॅस, पण खूप जास्तच खराब झाले. पण आता हे मी नंतर एवढं झालं ना की लगेच साफ करून घेणार आहे. बघा, आणि एवढं आहे की एवढी मेहनत घेतली मी, पण त्याला फळ चांगलं भेटलं. म्हणजे एवढं पूर्ण पाणी आटून मी पुरण पण एकदम मस्त बनवलं. मी तुम्हाला आता पुढे दाखवीनच, कारण म्हणजे एवढं छान झालतं ना पुरण, पण 1 नंबर पुरण झालतं. आणि मग मी चाळण नाही घेतली आज पुरण हे करायला. एक मशीन आहे शेजारी, हर्षलच्या मम्मी का, त्यांच्याकडून हे मशीन आणलं. बऱ्याच जणांना माहित असेल, याच्यात खरं पटकन होतं. मग मी दोन्ही कढया संगच नाही घेतल्या, पहिली छोटी कढई घेतली, कारण गरमच कसं पटकन बारीक होतं ना ते, आणि चांगलं बारीक होतं, म्हणून मग म्हटलं गरमच. मग त्या दुसऱ्या कढईवरती झाकण ठेवलं होतं. आणि आज पोळ्यांचाच कार्यक्रम असणार आहे, आणि सगळ्या मुलांना जेवायला म्हणजे दरवर्षी मुलंच जेवायला घालते मी, लहान मुलं मुली, आणि 1-2 सवासणी वगैरे असं. तर तुम्हाला सांगायचं, आता आज गल्लीत पण बऱ्याच जणांकडं आहे उद्यापन, तसं आजचाच दिवस आहे. जर काही प्रॉब्लेम असेल किंवा काही आधी घालतात, तिसऱ्या पण घालतात किंवा पुढच्या पण घालतात. आणि याच्यात ना पुरण एवढं छान झालतं ना बघा, एकदम छान मस्त बारीक, आणि असं एकदम पातळ बितळ काही नाही. मला तीच भीती होती, पण खरंच 1 नंबर पुरण झालं होतं. एवढी मेहनत घेतली पण ती फळाला आली. मग सगळं पुरण वगैरे झाल्यावरती आवरलं मी, आणि कारण पूजा करायची होती, तर इथं आता मी करते पूजेची तयारी. त्यासाठी साडी घातली, सिंपलच साडी घातली, कारण खरं उशीर झाला होता. पूजा मांडायच्या टायमालाच मला 5 वाजले होते आता ह्या कंडिशन मध्ये. तर म्हटलं मग चला
आणि ऋतूची मला खरंच खूप मदत होती बरं का, मध्ये मध्ये तो मला खूप मदत करत होता. बराचसा पसारा पण त्याने आवरला आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे मी सांगत होते ना ते करत होता. आणि आज तो ना लवकर आला होता शाळेतून, कारण सकाळी ना 11 वाजता त्याच्या मॅडमचा फोन आला की त्याच्या पोटात दुखत होतं. का दुखत होतं काही समजलंच नाही, पण खूप रडत होता. अचानक मग त्याच्या बाबांनी त्याला घरीच आणलं. त्यांना म्हटलं की घरी घेऊन या, पण अगोदर हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन गेले आणि मग घरी आणलं. मग दुपारी चांगला झोपला वगैरे, गोळ्या औषधं घेतली आणि मग आता मगाशी उठला आणि अभ्यासच मला म्हणत होता मला अभ्यास करायचा आहे. पण म्हटलं चला आपण पहिली पूजा वगैरे करूया. आणि त्याला पण अशा गोष्टी खूप इंटरेस्ट आहे बरं का. जे मी करत होते ना त्याचं लक्ष असतं, बाळा हे आणून दे ते आणून दे, सगळं म्हणजे ऐकतो पण माझा. आणि सईचं चाललं होतं कुरडई खायचं काम, कुरड्या वगैरे तळून ठेवल्या होत्या, मग तिचं चाललं होतं तेच. आणि मग मी आता मस्त पूजा मांडून घेते. तर इथं मी माझी पूजा वगैरे सगळं झालं. प्रसादात मी शिरा केला होता मुलांना देण्यासाठी. आणि मी ना आपल्या गल्लीतली सगळी जी काही होती मुलं बाहेर खेळत होती ना, सगळ्यांना म्हटलं की चला या. मग सगळ्या मुली होत्या ना त्यांना मस्त हळदी कुंकू वगैरे लावलं आणि एक एक फूल दिलं. आणि त्यांच्यासाठी ना रवा बनवला होता, तो पण त्यांना दिला. जी मुलं बाहेर होती ना सगळ्यांना बोलवलं आतमध्ये आणि त्यांच्यापासून सुरुवात केली. अजून मी काय केस वगैरे विचारलेले नाहीयेत, वरती मगाशी जसे बांधले होते तसेच आहेत, कारण टाइमच भेटला नाही. नंतर थोड्या वेळाने बाया यायच्या टायमाला आवरण. तसं आता सगळं आवरलेलंच आहे, फक्त पोळ्या राहिलेल्या आहेत आणि गुळवणी एका साईडला, नाहीतर मग सगळं ओकेच आहे. आणि रवा एकदम गरम गरमच होता. मला एक तर उपवास असल्यामुळं मला खाता नाही आला, नाही तर गरम गरम छान लागतो. मी ना असं मस्त केळी वगैरे टाकून केलता, तूप मस्त झाला होता अशी मुलं म्हणत होती. आणि नंतर थंड झाला आणि जेवायच्या टायमाला तर माझ्या लक्षातच नाही राहिलं खायचं, त्यामुळं मला काय म्हणजे होतं पण तरी पण खालाच नाही मी. तर चला मस्तपैकी मुलांना प्रसाद वगैरे दिल्यावरती ह्याच मुलांना मी परत जेवायला पण बोलवणार आहे. तर मुलांचं आवरल्यावरती मी रेडी झाले सिंपलच. आणि वाण काय आहे ते पहा. तर पहा, हे वाण एकदम स्टार स्टार सारखं दिसते ना सगळं. काय असेल तर हा आहे क्लचर, क्लिप केसांसाठी. सगळ्या लेडीजला मी हाच आणलेला आहे. काय होतं पुस्तकं वगैरे काही लय वापरली जात नाही, मी गेल्या वर्षीपासून काहीतरी वाणच देते. आणि अशी सिंपल अशी ग्रीन कलरची साडी घातली. आणि बारीक दिसते का नाही नक्की सांगा. हो दिसती बरं का मी बारीक आता. अशा कमेंट पण येतात मला फेस टू फेस, युट्यूब कडून नाही आलं. तर चला मग अशी सिंपलच साडी घातली आणि लेडीज यायला सुरुवात झाली. आणि आज काय गल्लीत सगळीकडे म्हणजे
जे 4-5 घरांमध्ये आज आहेच आहे उद्यापन. कसा शेवटचा गुरुवार म्हटल्यावरती ते तर असणारच आहे. तर मग शेजारचे आपले यायला लागलेत, ताई मावशी वगैरे हळूहळू. आणि पोळ्या आज कोण बनवणार आहे? मी पहिल्या सुरुवातीला 2-3 पोळ्या केल्या आणि पुरण आणि पीठ एकदम मस्त झाल्यामुळं मला पोळ्या पण छान छान म्हणता नाही ना, पण बऱ्यापैकी जमत होत्या. पण ते काय झालं, मला एकदम प्रेशर होतं. पण बरं झालं, आपली चिकूची मम्मी आहे ना, त्यांना म्हटलं प्लीज मला पोळ्या करून द्या. तर ह्यावेळी काही ओमच्या मम्मीला नाही बोलवलं, त्याला अवघड करत होत्या. म्हटलं नको त्यांना एवढा त्रास द्यायला. तर मग कल्याणीताईंनी, चिकूची मम्मी ना आपली, त्यांना म्हटलं बनवा. तर त्यांनी सगळ्या पोळ्या मला मग नंतर बनवून दिल्या. आता त्या पोळ्या बनवतात, तर बरं झालं त्यांनी जरा हेल्प केली. म्हणून मग कसं आता इकडे लेडीज पण येतात, मग परत पोळ्या वगैरे, म्हणजे माझी पण खूप मग गडबड झाली असती. तर मग आपल्या इथं उरकल्यावरती शेजारी पण होतं, मग तिकडं पण गेलो आम्ही. पुढंच आपल्या पुढचा जो बंगला नवीन नाही का तुम्हाला दाखवलेला मी, आता पूजा होती तर बघा हा यांचंच आहे. तर इथं मग आम्ही गेलो होतो, त्यांनी पण बोलवलं होतं उद्यापनासाठी. मग त्यांनी पुस्तक प्रसाद वगैरे ते दिलं आणि मग तिथं पण थोडीशी क्लिप घेतली. आणि प्रसादामध्ये होता रवा, आणि बघा मस्त असा रवा घेतला. आणि मग आम्ही तिथून निघणार होतो, कारण घरी येऊन पोळ्या तशाच होत्या, म्हणजे बनवायच्या होत्या, थोड्याफार झालत्या. तर बघा प्रसाद. आणि असा त्यांचा हॉल आहे आतला, छान आहे मस्त. आणि वरती झुंबर वगैरे मस्त वाटते बघा, कलर वगैरे चेंज होत होता, त्यात गाणी पण लागतात, फिरतं पण ते. पूजेच्या वेळी ठेवलं होतं त्यांनी, आता बंद करून ठेवलेलं आहे. तर चला आता घरी येऊन आहे ना, आम्हाला पोळ्या बनवायच्या होत्या, त्याच्यामुळे आणि अजून पण एका ताईंक जायचं होतं. तर म्हटलं चला पहिलं तिकडून जाऊन यावं. बघा इथं आपल्या गलीच्या शेजारीच त्या ताई राहतात, मग तिथं पण आलो होतो. कसं बोलावलं देवाच्याला नाही म्हणूशी नाही वाटत, आपली काही कामं रोजचीच असतात. पण त्यांनी बघा खूप छान सजवलं होतं, खूप म्हणजे खूप मस्त. असं ना, डोळे सेपरेट, तोंड ते नाही का भेटतं तसं त्यांनी तो साचा आणलेला. तर मग घरी आल्यावरती बघा हे पुरण, आणि पुरण व्यवस्थित झालं बरं का, मला पुरणाचंच टेन्शन होतं. पोळ्या पण बघा मस्त पैकी येतात. आणि कल्याणताई जरा आलं त्यामुळं खरंच मला मदत झाली, नाही तर माझी खूप धांदळ उडाली असती, मला एकटीला एवढं ऍडजस्ट झालंच नसतं. आणि जेवायला तर आम्हाला खूप उशीर झाला असता. तसं पण उशीर झाला होता, पण यापेक्षा जास्त उशीर होऊन गेला असता. तर मग गल्लीतल्या सगळ्या बाया आल्या, सगळ्यांना एकत्र बोलवलं. कोणी कोणी मागून पुढून असं येत होतं. सगळे आल्यावर तिथे जरा स्पीडमध्ये घेतलंय मी, आणि सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे, वाण वगैरे दिले. Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started.
तर मस्त असं कार्यक्रम झाला आणि मग नंतर आपली गँग सगळी मुलांची त्यांना बोलवलं मी जेवण करायला. तर पोळ्या गरम गरम होतच होत्या आणि मुलांना मी वाढत होते. 10 मुलं आली होती जेवायला. मुलं मुली दोन्ही पण, असं काही नाही फक्त मुलींनाच बोलवलं. आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा तर खूप मजा यायची. आम्ही पण आहे ना असं लई आम्हाला आमंत्रण असायची मुलींना आणि एवढं जेवायला जायचं. कोणाला किती केळी भेटली हे पण आमचे तसं कॉम्पिटिशन असायचं. परत आम्ही आमच्या फ्रेंडच्या घरी पण जायचो. ते दिवस खरं खूप छान होते. मला ना आज अशी आठवण झालती आणि मी म्हटलं आम्ही माझ्या लग्नाच्या अगोदर आहे ना असं आम्ही लय जायचं जेवायला, प्रत्येकाकडे जायचो आम्ही आणि खूप जेवायचं, एवढं जेवायचं ना की नंतर फार आमचं पोट पण दुखायचं. पण हाच एक मान असतो, कुमारिका आणि सुहासिन कोणी पण असो. पण छान असा कार्यक्रम झाला खरं सांगते. मस्त मला पण फ्रेश वाटलं. जरा गडबड होते बरं का. काय होते नेहमी म्हणजे मला काही खूप काम असतं असं नाही. काल एका मिनिटाला ती एकट्या म्हणत होत्या काय मोठं काम केलं. कामच नाही, रोज काहीच काम नसतं आणि कधीतरी काम केलं खाली काम केल्यासारखं वाटतं, असं असतं ना. त्यामुळं नाही तर काम वगैरे काय नाही, घरातच कामं असतात. तिचं आता प्रत्येक लेडीजला माहिती घराची काम. पण घरातल्या कामांना पण लोक जरा कमीच लेखतात. पण असं नाही, घरात काम असतंच ना, करावंच लागतं कोणतं काम असो असं. तर असोत, जाऊ दे आता तो वेगळा विषय. तर छान असा कार्यक्रम झाला उद्यापनाचा. तुम्ही कसा केला ते पण मला नक्की सांगा. तुम्हाला वाण आवडला का? तर चला भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. इथंच एंड करते व्हिडिओचा. आता नवीन भात लावला मी परत. आम्ही मग मुलांचं जेवण झाल्यावरती मग आम्ही आणि आमच्या शेजारच्या ताई आम्ही जेवायला बसलो. तर चलो बाय बाय, भेटूया उद्याच्या. लाईक शेअर सबस्क्राईब.